झणझणीत सांडग्याची किंवा वड्याची भाजी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच। क्वचितच असं कोणी असेल ज्यांना ही पारंपरिक चव आवडत नाही। उन्हाळ्यात ताज्या भाज्या कमी मिळतात, अशा वेळी झटपट आणि चमचमीत पर्याय म्हणजे सांडग्याची भाजी। साध्या साहित्यामध्ये होणारी ही भाजी चवीलाही भारी आणि पोटभरीची असते। ही भाजी करायला अगदी सोपी असली तरी अनेकदा सांडगे व्यवस्थित शिजत नाहीत। म्हणूनच आज मी काही अगदी साध्या पण महत्त्वाच्या टिप्स शेअर करत आहे। चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी रसिका रसूची रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर सर्वप्रथम गॅसवर कढई ठेवायची आणि त्यामध्ये आवडीनुसार तेल घालायचं। तेल छान गरम झालं की त्यात मोहरी घालायची, जिरं घालायचं। मोहरी जिरं छान फुललं की यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घालायचा। कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा। तर आज आपण मस्त चमचमीत आणि झणझणीत सांडग्याची भाजी करणार आहोत। सांडगे वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात। मटकीच्या डाळीचे सांडगे, मिश्र डाळीचे सांडगे, हरभऱ्याच्या डाळीचे किंवा फक्त भिजवलेल्या मुगाच्या डाळीपासूनही सांडगे तयार केले जातात। सांडगे कोणत्याही प्रकारचे असले तरी त्याची भाजी मात्र चवीला एकदमच भारी लागते। कांदा गुलाबी रंगावर परतून झालं की यामध्ये एक वाटी मी सांडगे घेतले आहे। सांडगे थोडं बारीक करून घेतलं आहे म्हणजे भाजी लवकर शिजेल। सांडगे काही सेकंद तेलामध्ये छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचं। हे सांडगे कसे करायचे याचा व्हिडिओ आधीच शेअर केलेला आहे, तो व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही नक्कीच बघू शकता। आज आपण त्याच सांडग्यापासून झणझणीत भाजी कशी करायची ते पाहत आहोत। हे सांडगे अशा पद्धतीने तेलामध्ये थोडे भाजून घेतले तर चवीला खूप छान लागतात। आणि सांडगे कसे तयार करायचे किंवा ते पटकन आणि व्यवस्थित शिजण्यासाठी कोणती पद्धत वापरायची हे सगळं मी सांडग्याच्या रेसिपीमध्ये सविस्तर सांगितलेलं आहे। ही रेसिपी तुम्ही नक्कीच बघा। सांडगे छान सोनेरी रंगावर भाजून झाले की यामध्ये लाल तिखट टाकायचंय, हळद टाकायचंय, धना पावडर टाकायचंय आणि थोडं गरम मसाला टाकायचंय। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। हे मुगाच्या डाळीचे सांडगे अगदी लवकर म्हणजे साधारण 5 मिनिटात शिजतात। यांना जास्त वेळ लागत नाही। पण आपण जे मिश्र डाळीचे सांडगे बनवतो त्यांना शिजायला बराच वेळ लागतो, ते लवकर शिजत नाहीत आणि थोडे कडकही असतात। त्याच्या तुलनेत मुगाचे सांडगे अगदी मऊ असतात, अगदी बोटाने दाबले तरी सहज तुटतात। आपण 1 वाटी सांडगे घेतले होते, त्याच्यासाठी 3.5 वाटी पाणी मी गरम करून घेतलं आहे आणि थोडं कोमट पाणी यामध्ये घालायचं, थंड पाणी घालायचं नाही। भाजी छान तळापासून एकदा हलवून घ्यायची। आपण या भाजीमध्ये कोणतंही वाटण वगैरे घातलेलं नाही, फक्त 1 चमचा सुका खोबरा तव्यावर भाजून घ्यायचा आणि त्याची पावडर करून घ्यायची आणि 1 चमचा भाजीमध्ये घालायचा। त्यामुळे भाजीला छान खमंग चव येते। नंतर चवीपुरतं मीठ घालायचं आणि छान 5 मिनिटं सांडगे शिजवून घ्यायचं। आपण आधीच सांडगे बनवताना त्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, मीठ आणि जिरं घातलेलं आहे, त्यामुळे आता मी वेगळं लसूण घातलं नाही। फक्त कांद्याच्या फोडणीवरच ही सांडग्याची भाजी तयार केली आहे। खूप कमी साहित्यामध्ये होणारी ही भाजी चवीला मात्र अप्रतिम लागते। भाजी शिजत आली की नंतर यामध्ये हिरवीगार अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। गॅस बंद करून भाजी मी खाली उतरून घेतली आहे। आता सर्व करूया। ही भाजी तुम्ही गरमागरम चपाती, ज्वारीची भाकरी किंवा वाफाळता भात कशासोबतही ही भाजी अप्रतिमच लागते। तुम्हीही ही पारंपरिक आणि झणझणीत सांडग्याची भाजी नक्कीच करून बघा आणि तुमचा अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुमच्याकडे ही भाजी कोणत्या पद्धतीने केली जाते हेही मला आवर्जून कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा। तसेच तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा। अशाच पारंपरिक, चविष्ट आणि सोप्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील। धन्यवाद।